श्री स्वामी समर्थ. कशा तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, बरेचदा लग्नाविषयी, लग्न वगैरे काही आहे किंवा काही एखादं मोठं काम आहे, ते आपलं खूप काही करून सुद्धा मार्गी लागत नाही किंवा त्या कामामध्ये आपल्याला यश येत नाही, ते आपला विवाह जुळत नाही. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे? ज्या विवाह इच्छुक आहे त्यांनी किंवा त्यांच्या घरच्या मातापित्यांनी आपल्या प्रत्येक गावाचं एक ग्रामदैवत असते. ग्रामदैवत म्हणजेच आता आपली मोठी सिटी आहे, मोठ्या सिटीमध्ये एखादं असं दैवत असते की जास्तीत जास्त त्या देवताला पूजल्या जाते, त्या देवाची पूजा केल्या जाते. किंवा एखादं खेडं आहे, त्या खेड्यामध्ये एखादा देव असते, ते महादेव असो किंवा एखादा आणखीन कुठला देव असो किंवा आणखी संत महात्मा असो, कुठलंही असो. मग आपल्याला काय करायचं आहे? त्या प्रत्येक गावाचं जे काही खेड आहे त्याचं एक ग्रामदैवत असते. मग आपल्याला काय करायचं आहे? ग्रामदैवताचा मान सन्मान करायचा. मग कसं करायचं आपल्याला मान सन्मान? मग घरच्या आईवडिलांनी किंवा ज्यांचा विवाह आहे त्यांनीच जायचं आहे. अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक अमावस्येला केला तरी चालेल. आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, त्या नारळावरती 2 विड्याची पाने ठेवायची, एक सुपारी ठेवायची आहे, खाली त्याच्या खाली एखादा कॉईन ठेवायचा आहे, जर नोट असली तर ते ठेवा, जसं यथाशक्ती तुमची दक्षिणा ठेवायची आहे आणि त्या ग्रामदेवतेचा मान सन्मान करायचा आहे. आणि आपली जे काही इच्छा आहे तुमची ते त्या ग्रामदेवताला सांगायची आहे. काय होते माहिती आहे का? आपण बरेच काही काम करतो पण ग्रामदेवताचा मानसन्मान करत नाही, त्याच्यामुळे आपले कुठलेही काम मार्गी लागत नाही. म्हणून आधी ग्रामदेवताचा मानसन्मान करायचा आणि ग्रामदेवताचा मानसन्मान केल्याच्यानंतर 100% जे काही आपले प्रश्न असतात ते मार्गी लागायला सुरुवात होतात. हा उपाय प्रत्येक अमावस्येला तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.